जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात गुटखा विक्री जोमात कारवाईची मागणी। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचा प्रभाव मुख्य शहरी भागामध्ये दिसत असला तरी जत तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गुटखा विक्रीसह विविध अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत। पानटपऱ्या व हॉटेल चालकावर प्रभावी कारवाई होत नसल्याने जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कर्नाटकातून सीमावर्ती भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी ही जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावागावामध्ये केली जाते। सध्या जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जर बघितलं तर उंदी, हळ्ळी, बालगाव, निगडी, करजगी, तसेच गुड्डापूर, तसेच पंचनबोगला, बोरगी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते। कर्नाटकातील आसनी व विजापूर येथून मोठ्या प्रमाणात वाहतुकीद्वारे गुटखा आणला जात असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे। या वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण नसल्याने अवैध व्यवसायांना ऊत आला आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळ व अवैध व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे ग्रामीण भागामध्ये किरकोळ प्रमाणात आळा बसला तरी तालुक्यातील पूर्व भागातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सध्या सुरू आहे। सध्या जिल्हा परिषद व हायस्कूल शाळेच्या बाहेरच पानटपऱ्या आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू असून यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.